जे आहे आता वातावरण बदलतं आहे। अतिशय उष्णतेची लाट जी आहे ती नागपुरामध्ये पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की सध्या आपण बर्डी या परिसरामध्ये उभा आहोत। एरवी जे आहे बर्डी परिसर हा गजबजलेला असतो, मात्र आता लोकांची गर्दी इथे पाहायला कमी मिळत आहे। लोक घराच्या बाहेर निघायला थोडंसं विचार करत आहे, कारण उष्णता जी आहे सध्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। महत्त्वाचं म्हणजे वातावरण विभागाने मौसम विभागाने जे आहे सांगितलं आहे की 27 तारखेला जे आहे ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे। त्यासोबतच 28 ते 30 या दरम्यान जे आहे येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे। आणि त्यासोबतच त्यानंतर जे आहे वातावरणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर वादळी वाऱ्यांसह जे आहे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि त्यासाठी शेतकरी आणि इतर नागरिकांना अलर्टवर राहण्याचं जे आहे सरकारतर्फे म्हणण्यात आलं आहे। वातावरण विभागाने मौसम विभागाने जे आहे सतर्कतेचा इशारा दिला आहे। आपण सध्या नागपुरातील बर्डी या परिसरामध्ये उभा आहोत आणि आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला की कशा प्रकारे बर्डीचा ज्या परिसर आहे जे नेहमी गजबजलेलं दिसतं, मात्र आता अतिशय कमी लोक जे आहे या बर्डी परिसरामध्ये आहे। आपण रोडावर जर नजर टाकली तर आपण एकंदरीतच जे आहे अतिशय कमी लोक जे आहे या ये-जा करत आहे या रोडवरनं। एरवी जे आहे हा रस्ता अतिशय गजबजलेला असतो, राष्ट्रीय महामार्ग आहे ज्यावरून मोठ्या प्रमाणात जी आहे वाहतूक होत असते। आणि आता सध्या कारनेच जे आहे लोक आपल्याला घराबाहेर पडताना दिसत आहे, इथनं प्रवास करताना दिसत आहे। यावरून आपण विचार करू शकतो की कशा प्रकारे जी आहे उष्णतेची लाट सध्या नागपूरमध्ये आहे आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये आहे। त्यामुळे मौसम विभागाने स्पष्ट केलं आहे की आज जे आहे 27 एप्रिल रोजी जे आहे ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे। सोबतच 28 ते 30 या दरम्यान येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे। त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे। मात्र त्यानंतर पुन्हा जे आहे विदर्भवासियांना नागपूरवासियांना अशाच प्रकारे जे उष्णतेचा सामना करावा लागणार आहे। प्रणवसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर।